नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पहिली महत्त्वाची बातमी। शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली। तर रावेरमधून श्रीराम पाटलांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे। तर शशिकांत शिंदेंचा सामना हा उदयनराजेंसोबत होण्याची शक्यता आहे। तर शरद पवार गटाचे हे दोन उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील। माझी लढाई कोणत्या व्यक्तीशी नाही आहे, उमेदवाराशी नाही। माझी लढाई जी आहे ही विचाराची आहे। हा सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो शरद पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा टिकवण्याच्या संदर्भातली लढाई आहे। आणि 100% या लढाईमध्ये जनताच उठाव करेल आणि जनता एकतर्फी निर्णय या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। जे लोक इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे। काही लोक जसं माझे दोन डोळे आहेत, मी लोकांकडे पाहत असतो, तसे अनेकांचे नजरा माझ्यावरती आहेत। जसं माझ्यावरती आहे तसं त्यांच्यावर जो कोण इच्छुक असेल, या लोकांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं आणि काय नाही केलं ह्याचा संपूर्ण लोकांना ते ज्ञात आहे।